नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणाऱ्या आगामी सगळ्याच परीक्षा ज्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षा, कंबाईन मुख्य परीक्षा, टीईटी परीक्षा, त्याच्यानंतर तुमच्या रेल्वे ग्रुप डी च्या परीक्षा, गुन्हे अन्वेषण विभाग या सगळ्याच परीक्षांसाठी अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं आपल्या केसागर पब्लिकेशनची अवेलेबल आहेत आणि ही सगळी पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीच आपण इथं बुक रिव्ह्यू देत आहोत। पुस्तकं तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जातील। तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी काही पुस्तकाची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती जायचंय, लिंक वरती क्लिक करायचं, डायरेक्ट तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला पोहोचाल। ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही पुस्तक लॉग इन रजिस्टर करून परचेस करू शकता किंवा तुम्ही जर पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन पण पुस्तक तुम्ही परचेस करू शकता किंवा Amazon फ्लिपकार्ट वरती सुद्धा आपली सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत। ओके, तर अशाच एका पुस्तकाचा आज आपण इथे बुक रिव्ह्यू घेणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत ना त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील। ओके, चला तर आपण बघूया आजचं जे आपलं पुस्तक आहे बुक रिव्ह्यू साठी। तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ग्रुप डी भरती परीक्षा जी आहे ना त्या परीक्षेसाठी आपलं हे पुस्तक मार्केटमध्ये लॉन्च झालेलं आहे। पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे बघा, की हेच पुस्तक तुम्ही का वापरावं त्याच्यासाठी काही इथं स्ट्रॉंग रिझन आहेत जे तुम्हाला इथं मी सांगेन। की भारतीय रेल्वे, आता तुमची ही रेल्वे विषयक भरती आहे, सो तुम्हाला त्या विभागाशी रिलेटेड नॉलेज असलं पाहिजे। तर इथे तुम्हाला भारतीय रेल्वे विषयक विशेष प्रकरण याच्यामध्ये मिळतंय। ओके, 2022 मधील 7 निवडक संस्करित प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहेत। ओके, घटकनिहाय माहिती आणि प्रश्नांसह अभ्यासक्रमाचा परिपूर्ण परामर्श इथं दिलेला आहे, लक्षात आलं। आणि याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर हे पुस्तक तुम्हाला पॉइंट्समन बी ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4, असिस्टंट ब्रिज, असिस्टंट लोको शेड, असिस्टंट कॅरेज अँड वॅगन, असिस्टंट टी अँड एसी, असिस्टंट ऑपरेशन्स इलेक्ट्रिकल, असिस्टंट ट्रॅक मिशन, टीआरडी आणि पीवे। ठीक आहे, तर हा सगळा जो भाग आहे तो याच्यामध्ये तुमचा कव्हर होणार आहे। असं हे दर्जेदार पुस्तक जे की 26-27 ची नवीन एडिशन आहे, त्याच्यामुळं नवीन जेवढे काही करंट अफेअर्स असतील रेल्वे विभागाविषयी किंवा रेल्वे विषयक सगळे तुम्हाला या पुस्तकामध्ये व्यवस्थित मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठेही काहीही सर्च करायची गरज पडणार नाही। ठीक आहे, ओके, क्लिअर। 550 रुपये पुस्तकाची प्राइस आहे, बघून घ्या। कुपन कोड वगैरे वापरून तुम्ही पुस्तक इथं परचेस करू शकता। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की एखादं पुस्तक आपण विकत घेतोय त्यापूर्वी आपण काय करतो, आपण त्या एक्झामचा सिलेबस बघतो, बरोबर। तर त्या सिलेबस नुसार ते पुस्तक डिझाईन केलं आहे का, हा आपला पहिला क्वेश्चन असतो। ओके, तर तुम्हाला इथं अनुक्रमणिका पण दाखवते मी या पुस्तकाची। पुस्तकामध्ये पहिला विभाग जो आहे ना तो पहिला विभाग भारतीय रेल्वे आणि अनुषंगिक, बरोबर, ज्या विभागाची आपण परीक्षा देतोय तो विभाग तुम्हाला इथं दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला भारतीय रेल्वे अनुषंगिक मध्ये रेल्वे मार्ग, आता इथं जर बघितलं तर इथं तुम्हाला ब्रिटिशांपासून रेल्वेचा सगळा इतिहास दिलेला आहे, बरोबर, की ब्रिटिशांना रेल्वेची गरज का भासली बाबा, किंवा त्यांनी रेल्वेची सुरुवात का केली, भारतीयांसाठी केली का त्यांचा त्याच्यामध्ये काही स्वार्थ होता वगैरे वगैरे। ठीक आहे, ओके, तर ब्रिटिशांना भासलेली गरज, रेल्वेची सुरुवात, स्वातंत्र्योत्तर काळातील रेल्वेचा विकास, ओके, आफ्टर इंडिपेंडन्स, बिफोर इंडिपेंडन्स ब्रिटिशांना का गरज लागली, ब्रिटिशांनी रेल्वे का सुरू केली वगैरे वगैरे, कधी सुरू केली, जे काय फॅक्च्युअल क्वेश्चन असतील तुम्हाला तिथे मिळून जातील। पण त्याच्यानंतर काय झालं मग, जेव्हा ब्रिटिश आपला भारत सोडून गेले, आफ्टर इंडिपेंडन्स रेल्वेचा विकास कसा झाला, ठीक आहे, हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासायला मिळेल। त्याच्यानंतर लोहमार्गांचं वितरण, ज्याच्यामध्ये तुम्हाला हिमालयीन पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्पीय पठार, किनारपट्टीचे प्रदेश, आपल्या भारताचं भौगोलिक वितरण जे आहे ना, तर आता तुम्ही बघाल की बाबा पर्वतीय प्रदेशामध्ये लोहमार्गाचं वितरण कसं असतं, पठारी प्रदेशामध्ये कसं असतं, किनारपट्टी भागामध्ये कसं आहे वगैरे वगैरे। ओके, त्याच्यानंतर बघा रेल्वे विकासावर परिणाम करणारे घटक, याच्यावरती तुम्हाला 100% क्वेश्चन विचारलेच जातात, जसं की रेल्वे विकासाची सद्यस्थिती काय आहे बाबा, काय तिथं अडचणी आहेत वगैरे वगैरे। ठीक आहे, किंवा काय ड्रॉबॅक्स आहेत, हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासाला मिळेल। रेल्वेचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं जातं, किंवा अशा पद्धतीनं केलं जात असेल तर खूप चांगला विकास होतो वगैरे। ठीक आहे, आवश्यक उत्पादन, रेल्वे आरक्षण पद्धती,
रेल्वेचे 9 विभाग, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे तुम्हाला झोन असतात ना रेल्वेचे विभाग, हे एक्झाम मध्ये, कोणत्याही एक्झाम मध्ये, तुमची रेल्वेचीच एक्झाम नाही, इतर एक्झाम मध्ये पण जनरल नॉलेज म्हणून हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर येतो कोकण रेल्वे. कोकण रेल्वेमध्ये तुम्हाला कोकण रेल्वेचा पूर्व इतिहास आहे, नवीन रेल्वे विभाग जे झालेले आहेत ते तुम्हाला अभ्यासायचे. कोकण रेल्वे महामंडळाबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे घ्यायची, तर सगळी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असते, लक्षात घ्या. स्वप्न साकारले, जे काही कोकण रेल्वे बद्दल जी स्वप्न होती शासनाची ती साकारलेली इथं दिसून येतात. तिथली विशेषता काय आहेत, आता ह्या रेल्वेच्या विकासामुळे काय झालं, शहरं जवळ आलेली आहेत, बरोबर, आणि भारतीय रेल्वे अंतर्गत निगम याच्याबद्दल थोडीशी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला परीक्षेसाठी इथं अभ्यासावी लागते. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पुस्तकामध्ये तुम्हाला उत्पादन संस्था, ज्याच्यामध्ये रेल्वेच्या समस्या, ठीक आहे, आणि भारतातील काही महत्वाच्या रेल्वे, जसं की वंदे भारत, एक्झाम्पल देते मी, अशा भरपूर आहेत. ओके, तर हे तुम्हाला इथे अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुस्तकामध्ये खूप चांगला भाग दिलेला आहे की हे तुम्ही लक्षातच ठेवा, कारण का जो भाग लक्षात ठेवा म्हणून दिलेला असतो ना तो एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. जसं की अमृत भारत स्थानक काय आहे, कधी ते डेव्हलप झालं, वगैरे वगैरे, किंवा अमृत भारत रेल्वे कोणी ओपन केली, कधी चालू झाली, नमो भारत काय आहे, किंवा सौर ऊर्जेवर चालणारी रेल्वे स्थानक कोणती आहेत, LHB डबे निर्मिती कशा पद्धतीने होते, कुठं होते, आणि आधुनिकीकरण काय आहे. त्याच्यानंतर रेल्वेचं स्लोगन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, रेल्वे शुभंकर आहे, बुलेट ट्रेन आहे. तर हा जो पार्ट आहे ना पुस्तकामधला, हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ओके, कारण याच्यावरती जास्त भर राहतो एक्झाम मध्ये. नेक्स्ट बघा, नेक्स्ट तुम्हाला पुस्तकामध्ये काय मिळेल, पहिला विभाग आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला वंदे भारत एक्सप्रेस बद्दल माहिती दिलेली आहे पुस्तकामध्ये. चिनाब रेल्वे पूल, बैरागी सेरांग रेल्वे मार्ग, त्याच्यानंतर पंबन रेल्वे पूल आहे, अंजीखाडी पूल आहे. कवच सुरक्षा प्रणाली कधी चालू झाली, कोणी चालू केली, ओके, कशासाठी चालू झाली. त्याच्यानंतर युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून काही इथं डिनोट केलेलं आहे का, भारतातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणता आहे, सर्वात लांब प्लॅटफॉर्म कोणता आहे. आणि स्पेशली आता आपण महाराष्ट्राशी रिलेटेड एक्झाम देतोय, तर तुम्हाला महाराष्ट्रामधल्या लोहमार्गाचा विकास पण अभ्यासावा लागतो. महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचे लोहमार्ग आहेत, त्याच्यानंतर राज्यातील जे लोहमार्ग आहेत त्याच्यावरती कोणकोणते घटक परिणाम करतात, राज्यामध्ये लोहमार्गाचं वितरण कशा पद्धतीनं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फॅक्च्युअल मध्ये महाराष्ट्रातून गेलेले जे लोहमार्ग आहेत, ज्याच्यामध्ये रुंदमापी दुहेरी लोहमार्ग, अरुंदमापी लोहमार्ग आणि विद्युतीकरण झालेले लोहमार्ग, तर हे जे टाईप आहेत ना लोहमार्गाचे, हे सगळे आपल्याला करावे लागतात. इव्हन कुठून गेले ते सुद्धा करावे लागतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर जसं आपण भारतातल्या रेल्वेचा विकास पाहिला, तसं महाराष्ट्रामध्ये स्पेशली काय विकास झालेला आहे, महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक असतील, त्याच्यानंतर कार्यान्वित मेट्रो रेल्वे असतील, महाराष्ट्रातील मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सद्यस्थिती असेल, रेल्वे आणि आर्थिक विकास. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं पुस्तकाचं वैशिष्ट्य बघा की ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. आणि हा विभाग पहिला जो आहे ना, विभाग पहिलाच तुमचं सिलेक्शन इथं फिक्स करतो. ज्या विद्यार्थ्यांना रेल्वे विभाग विषयक सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतात तो विद्यार्थी इथं सिलेक्ट होतो. कारण का, बाकीचा जो विभाग आहे, अंकगणित असेल, जीके असेल, जे काय असेल ते असेल, ते कॉमन आहे, सगळ्या परीक्षांसाठी कॉमन आहे, सगळ्यांना येतं ते. ओके, विभाग दुसरा अंकगणित आहे. याच्यामध्ये बेसिक तुम्हाला संख्या, बेरीज, वजाबाकी, भागाकार, लसावी, मसावी, वर्गमूळ, अपूर्णांक, हे सगळं तुम्हाला इथे करावं लागतं, जे इतर स्पर्धा परीक्षांसाठी आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला घातांक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला सरळ व्याज, शेकडेवारी, पदावली, सरासरी, नफा तोटा, बहुपदी, क्षेत्रफळ, त्रिकोणमिती, असा सगळा भाग तुम्हाला बेसिक गणिताचा इथं करावा लागतो. मिश्र स्वाध्याय पण तुम्हाला इथं दिलेला आहे. सोबतच तुम्हाला इथं बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा आहे, लक्षात घ्या. जसं की तुम्हाला नंबर सिस्टीम असेल, वर्गीकरण आहे, श्रेणी आणि क्रम आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय विचारलं जाऊ शकतं बघा, याच्यामध्ये तुम्हाला तर्कशक्ती आणि अनुमान आहे, सांकेतिक लिपी आहे, विश्लेषण संश्लेषण आहे, आणि काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. आणि संमिश्र महत्वाचे प्रश्न सुद्धा तुम्हाला इथं दिलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तो विभाग चौथा सामान्य विज्ञान, विभाग चौथा सामान्य विज्ञान, याच्यामध्ये तुम्हाला सामान्य विज्ञानातील सामान्य माहिती,
आता सामान्य विज्ञानासाठी तुम्ही लुसेंटचं पुस्तक 100% वापरलंच पाहिजे, कारण लुसेंटच्या पुस्तकाच्या बाहेर क्वेश्चन जातच नाहीत. मी तुम्हाला लुसेंटचं पुस्तक दाखवते, एकच मिनिट थांबा. बघा, हे आहे लुसेंटचं पुस्तक. रवी भूषण सरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. भारतातील सगळे विद्यार्थी, सरळ सेवा एक्झाम देणारे सगळे विद्यार्थी हे पुस्तक वापरतात. इव्हन आता जर आपण बघितलं राज्यसेवा, कंबाईन आणि इतर परीक्षांमध्ये आउट ऑफ क्वेश्चन तुम्हाला लुसेंट मधून आलेले दिसतात. ओके, त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्ही याच्यासाठी वापरा. या पुस्तकामध्ये पण तुम्हाला मिळेल सायन्सचा भाग, पण सेपरेटली जर तुम्हाला सायन्स हार्ड जात असेल तर तुम्ही लुसेंटचं पुस्तक वापरू शकता. याच्यामध्ये तुम्हाला महत्वाची माहिती दिली, महत्वाचे शोध आणि शास्त्रज्ञ, काही शास्त्रीय आणि वैज्ञानिक उपकरणे, महत्वाची शास्त्रीय कारणे, प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ, अर्वाचीन भारतीय शास्त्रज्ञ आहेत. ओके, त्याच्यानंतर रसायनशास्त्र आणि भौतिक शास्त्रामध्ये तुम्हाला काही महत्वाच्या संकल्पना दिलेल्या आहेत. मूलद्रव्य, कार्बनची अपरूपे, इंधने, खते, अशाच भागावरती सरळ सेवा एक्झाम मध्ये क्वेश्चन जास्त असतात. त्याच्यानंतर मूलद्रव्याच्या संज्ञा तुम्हाला विचारल्या जातात, रेणुसूत्र विचारली जातात, इलेक्ट्रॉनिक स्वरूपण विचारलं जातं. त्याच्यानंतर महत्वाची मूलद्रव्य आणि त्यांचे उपयोग विचारले जातात. बरोबर, किरणोत्सारी समस्थानिक तर बऱ्याच एक्झाम मध्ये वारंवार रिपीट होतात. काचेचे विशिष्ट रंग आणि धातू संयुगे असतील, कार्बन आणि कार्बनी संयुगे असतील, हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये वारंवार विचारलं जातं. लक्षात घ्या, जास्त कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारले जात नाहीत. ओके, त्याच्यानंतर विज्ञानामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग येतो, जे रोग आहेत ते रोग आणि रोगावरचे उपचार, धातू आणि धातुके, त्याच्यानंतर आम्ल आम्लारी, त्याच्यानंतर तुम्हाला इतर रासायनिक पदार्थ, त्यांचे परिणाम, त्याच्यानंतर रासायनिक पदार्थांची शास्त्रीय नावं, कॉमन कंटेंट आहे, काहीही अवघड नाहीये. लुसेंटच्या पुस्तकामध्ये सगळं मिळून जातं. ओके, तर न्यूटनचे गतिविषयक नियम असतील, विशिष्ट उष्णता, पाण्याचं असंगत आचरण आहे, आर्द्रता आहे, प्रकाशाचं अपवर्तन, इंद्रधनुष्य, दोन्ही टॉपिक तर सरळ सेवा एक्झाम मध्ये खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात. लक्षात घ्या, रडार सिस्टीम असेल, त्याच्यानंतर विद्युत उपकरणे आणि विजेच्या परिणामांचे प्रकार तुम्हाला विचारले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला मॉडर्न फिजिक्स मध्ये अणुगर्भाचं भंजन असेल, कार्बन 14 आहे, अणुसंमेलन आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर येतो बायोलॉजीचा भाग. बायोलॉजी मध्ये तुम्हाला इथं जी आपली सजीव सृष्टी आहे, सजीवांबद्दल इन्फॉर्मेशन, प्राणी पेशी, सजीव पेशी मधला फरक, वनस्पतींचं वर्गीकरण, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, स्पर्मॅटोफायटा, त्याच्यानंतर प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण, गुणसूत्रे, इंद्रिय संस्था, पारिस्थितिकी, हा सगळा भाग तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो. शरीर आरोग्यशास्त्रामध्ये तुम्हाला सोपा भाग आहे, ज्याच्यामध्ये सामान्य इन्फॉर्मेशन आहे, जीवनसत्व, त्याच्या अभावामुळे होणारे विकार असतील किंवा त्याच्या आधिक्यामुळे होणारे विकार असतील, प्रतिजैविके, हार्मोन्स, ब्लड, अपत्यांचं रक्त, दृष्टीदोष, हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला काही भाग हे लक्षात ठेवा म्हणून दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शरीर आरोग्यशास्त्र, आणि याच्यावरती वस्तुनिष्ठ प्रश्न पण दिलेले आहेत. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. विभाग 5वा सामान्य ज्ञान. याच्यामध्ये तुम्हाला जगाचा भूगोल, ज्याच्यामध्ये पृथ्वी, महत्वाच्या टिपा, त्याच्यानंतर तुम्हाला जगाच्या भूगोलामध्ये जर आपण बघितलं ना, तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय कव्हर करायचंय बघा, जे की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्याला वाटतं हे फार सोपं आहे, पण अभ्यासल्याशिवाय याची उत्तरं येत नाहीत. जसं की पृथ्वीवरील खंड असतील, तुम्हाला व्यवस्थित अभ्यासावे लागतात. ठीक आहे, पृथ्वीवरचे महासागर, त्याच्यामधल्या सागरी गर्ता, जगाचे नैसर्गिक विभाग, जगातील जाती जमाती, जगातील सर्वोच्च शिखर, जगातील महत्वाच्या नद्या, त्याच्या काठची शहरं, जगातल्या महत्वाचे धबधबे, नैसर्गिक सरोवरे, जलाशय, द्वीपकल्प, वाळवंट, औद्योगिक जग असेल, देश आणि त्यांच्या राजधान्या असतील, काही महत्वाच्या सीमारेषा आहेत. ओके, त्याच्यानंतर काही देशांची जुनी आणि नवी नावं असतील, जगातील सर्वात उंच, मोठा, लांब धबधबा असेल, रस्ते असतील, जे काय असेल ते असेल. ठीक आहे, आणि जगात पहिल्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तुम्हाला विचारल्या जातात. त्याच्यानंतर सेम तुम्हाला आपल्या भारताचा भूगोल आहे,
ज्याच्यामध्ये तुम्हाला दृष्टिक्षेपात भारत, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार, दक्षिणेकडचं टोक, उत्तरेकडचं टोक वगैरे वगैरे, भारताची मानचिन्ह, भारताची लोकसंख्या, हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यानंतर भारतातील प्रमुख खनिजे, भारतातील प्रमुख राज्य, शिखर, नद्या, नद्याकाठची शहरं, जलविद्युत प्रकल्प, कृषी उत्पादने, लघु उद्योग, प्रसिद्ध ठिकाणे, पहिल्या डॉक्टर असतील, पहिल्या महिला डॉक्टर असतील, अशा पद्धतीने जे कोण पहिले घडून गेलेत, भारतातील प्रसिद्ध स्थळं, हवेची ठिकाणं, हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटना, याच्यावरती तुम्हाला काही क्वेश्चन असतात जो पाठ तुमचा इथं पुस्तकामध्ये कव्हर केलाय. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्थेसह तुम्हाला इथं वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. इथं तुमचा हा विभाग संपतो. विभाग 6व्या तुम्हाला 7 निवडक प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. जसं की इथं तुम्हाला पहिली प्रश्नपत्रिका 2022 ची दिलेली आहे. लक्षात घ्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं दुसरी प्रश्नपत्रिका टायमिंग नुसार अशा तुम्हाला टोटल 7 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला चालू घडामोडी दिलेल्या आहेत. आता बघा, चालू घडामोडीमध्ये तुम्हाला 2026 चे पद्म पुरस्कार पुस्तकामध्ये आहेत. सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार आहे. वंदे मातरम गायनाचे संकेत प्रोटोकॉल आहेत. शुभांशु शुक्ला न्यूज मध्ये होते. 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं पार पडलं, अध्यक्ष कोण होते, वगैरे वगैरे. 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025, फिडे महिला जागतिक बुद्धिबळ स्पर्धा 2025, आशिया चषक 2025, शाश्वत शेती दिन बाबा आढाव, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025, खेलो इंडिया युथ गेम्स 2025. क्वेश्चन येतात बरं का, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथं तुम्हाला चॅम्पियन चषक, ऑपरेशन सिंदूर, 18वी IPL, पहिली खो खो विश्वचषक, 97वे ऑस्कर, मारुती चित्तमपल्ली. त्याच्यानंतर ज्येष्ठ खगोल तज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्यक्तिविशेष मध्ये विचारलं जातं. त्याच्यानंतर भारतरत्न पुरस्कार 2024, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, दादासाहेब फाळके ग्रँड स्लॅम टेनिस, आंतरराष्ट्रीय बुकर साहित्य अकादमी, रेमन मॅगसेसे महाराष्ट्र भूषण, आयफा ऑलिम्पिक स्पर्धा, त्याच्यानंतर पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, जम्मू काश्मीर लडाख, स्वच्छ सर्वेक्षण, वरिष्ठ अधिकारी असेल, आयोग, बँका, मंडळ असतील, केंद्रीय अर्थसंकल्प 26-27चा. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला इथं पुस्तकामध्ये दिलेलं आहे. म्हणजे विथ करंट अफेअर्स हे पुस्तक तुम्हाला आहे. त्याच्यामुळं एका पुस्तकाच्या बेसिसवरती तुम्ही एक्झाम क्वालिफाय डेफिनेटली होऊ शकता. कंडिशन एकच आहे की पुस्तक तुम्हाला अभ्यासायचं आहे, वाचायचं नाहीये. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला इथं पुस्तकांची कंटेंट अशा पद्धतीने दिलेला आहे. योग्य त्या ठिकाणी चार्ट्स आहेत, त्याच्यानंतर हायलाइट केलेला आहे. ठीक आहे, केसागर फोकस आपला टेलिग्राम चॅनल आहे, जॉईन करा. केसागर पब्लिकेशन आपलं इन्स्टा अकाउंट आहे, युट्यूब चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जॉईन करा. ठीक आहे, आता इथं तुम्हाला भारतीय रेल्वे घटक निहाय सराव प्रश्न संच पण मिळत आहे. जर हाही तुम्हाला घ्यायचा असेल, 2 पुस्तकं सफिशियंट आहेत एक्झाम साठी. जर तुम्हाला पुस्तकं मागवताना काही अडचण आली तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला आपल्या पब्लिकेशनचा नंबर मिळतो. त्या नंबरवरती तुम्ही कॉल आणि मेसेज करू शकता. डायरेक्ट लिंकवर जाऊन पुस्तक तुम्ही परचेस करू शकता. जर काही तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाकून ठेवा, त्याला तुम्हाला रिप्लाय दिले जातील. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन वेळेवर मिळतील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.